हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना. मम्मीचा बर्थडे होता तर तो चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करायचा असता. एका आईच्या भावना तिची मुलगीच समजू शकते. तर मी मम्मीला गजरा लावण्याचं काम करत आहे आणि मम्मीचं हॅपीला इन्स्ट्रक्शन देणं चालू असतं काही ना काही. तर मग बड्डे म्हटल्यावर बड्डे गर्लला तर तयार करावंच लागतं आणि बड्डेची आम्ही खूप छान अशी तयारी करून ठेवली होती आणि घर पण छान डेकोरेट करून ठेवलं होतं. आणि बड्डे आम्हाला विशेष म्हणजे 11 ते 12च्या आत करायचं होतं सायंकाळच्या वेळेस, कारण कसं दिसायला पण खूप छान वाटतं त्या रात्रीच्या वेळेला लाईट बंद केल्यावर. आणि हॅपीने हार वगैरे घातला, केक कट केला आणि मग काय माझं काम मम्मीला केक वगैरे खाऊ घालण्याचं. आणि मग जेवण वगैरे तर आमच्या आधीच झाले होते, कारण नंतर उशिरा आम्हाला बड्डे करायचा असतो, तर त्यामुळे आम्ही जेवणाचा प्रोग्राम हा आधीच करून घेतो. नंतर बड्डे सेलिब्रेशन असतं आमचं. कोणाचाही बड्डे जरी असला तरी माझ्या मम्मीकडे खूप उशिरा आमचे बड्डे होतात, त्यामुळे आम्ही जेवणाचा प्रोग्राम आधीच उरकून घेतो. तर मग हॅपीचं मध्ये चालूच असतं. तर हॅपीला तिथे बस म्हटलं तरी बसायला ऐकत नाही. हॅपीला फक्त मौज मजा मस्तीच करायची असते, काहीतरी वरून घेऊन खायचं असते, चॉकलेट वगैरे. दरवेळेस माझ्या हॅपीचं हे असंच चालू असते. भलेही कोणाचा बड्डे असो, त्याचा असो की दुसऱ्या कोणाचा असो, त्याचं काम तेच असतं. तर एका आईच्या भावना तिची मुलगीच समजू शकते की तिचा बड्डे कशाप्रकारे झाला पाहिजे, काय नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.